सकारात्मक विचारांची सवय ही एखाद्या दिवसात तयार होत नाही, तर एकदा ती सवय लागली की ती माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. सकारात्मक विचारांची सवय ही एखाद्या दिवसात तयार होत नाही, पण एकदा का ती सवय लागली की माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. माणूस बाहेरून कितीही श्रीमंत, शिकलेला किंवा यशस्वी दिसत असला तरी जर त्याच्या मनात सतत नकारात्मक विचार चालू असतील तर तो आतून अस्वस्थच असतो. याउलट साधी परिस्थिती असलेला माणूसही जर सकारात्मक विचार करत असेल तर तो प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की आयुष्य परिस्थितीवर नाही तर दृष्टिकोनावर चालतं. आपल्या रोजच्या आयुष्यात समस्या येणं हे टाळता येत नाही. अपयश, टीका, अडचणी, ताणतणाव हे सगळं प्रत्येकाच्या वाटेला येतं. पण खरा फरक इथे पडतो की त्या समस्येकडे आपण कसं पाहतो. नकारात्मक विचार करणारा माणूस लगेच निष्कर्ष काढतो, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काहीच होणार नाही. पण सकारात्मक विचार करणारा माणूस स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारतो, या परिस्थितीतून मी काय शिकू शकतो. हाच प्रश्न त्याला पुढे घेऊन जातो. विचार बदलले की भावना बदलतात, भावना बदलल्या की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलायला सुरुवात होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक विचारांचा परिणाम फार लवकर दिसून येतो. परीक्षा कठीण गेली, अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले किंवा एखाद्या विषयात वारंवार अपयश आलं की बहुतेक विद्यार्थी स्वतःलाच दोष देऊ लागतात. मी हुशार नाही, माझं काही होणार नाही असे विचार मनात वारंवार येतात किंवा असे विचार मनात घर करतात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी गणितात वारंवार कमी मार्क्स मिळवत असेल तर नकारात्मक विचार त्याला अभ्यासापासून दूर नेतात. पण तोच विद्यार्थी जर सकारात्मक विचार करायला लागला आणि स्वतःला म्हणाला, माझी पायाभूत संकल्पना कमजोर आहे, ती सुधारली तर मी नक्की चांगलं करू शकतो, तर तो प्रयत्न करायला सुरुवात करतो. आणि दुसरं उदाहरण म्हणजे इंग्रजी बोलण्याची भीती. अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते की लोक हसतील, पण सकारात्मक विचार करणारा विद्यार्थी म्हणतो, मी चूक करीन पण त्यातूनही शिकेल. हाच विचार त्याचा आत्मविश्वास वाढवतो. महिलांच्या आयुष्यात सकारात्मक विचार म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं. समाज, तुलना, टीका यामुळे अनेक महिलांच्या मनात नकारात्मक विचार खोलवर रुजतात. आपण पुरेसं सुंदर नाही, आपण पुरेसं हुशार नाही, आपल्याला हे जमणार नाही असे विचार त्यांना मागे खेचतात. उदाहरणार्थ, एखादी महिला स्वतःचा व्यवसाय सुरू इच्छिते पण नकारात्मक विचार तिला थांबवतात. लोक काय म्हणतील, अपयश आलं तर. पण सकारात्मक विचार करणारी महिला असं म्हणते की मी सुरुवात तरी करते, शिकत शिकत पुढे जाईन. दुसरं उदाहरण म्हणजे घर आणि काम दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना येणारा ताण. नकारात्मक विचार तिला कमजोर असल्याची जाणीव करून देतात, पण सकारात्मक विचार तिला आठवण करून देतात की मी मजबूत आहे, म्हणूनच हे सगळं करू शकते. हाच दृष्टिकोन तिला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. पुरुषांच्या आयुष्यातही सकारात्मक विचारांची सवय तितकीच गरजेची आहे. अनेक पुरुष जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली गप्प होतात,
अपयश, आर्थिक अडचणी किंवा अपेक्षांचा ताण यामुळे ते आतून निराश होतात, पण ते व्यक्त करत नाहीत. उदाहरणार्थ, नोकरी गेल्यावर नकारात्मक विचार मनात येतात. मी अपयशी आहे, माझं काहीच उरलेलं नाही. पण सकारात्मक विचार करणारा माणूस, करणारा पुरुष ही एक गोष्ट करतो. तो म्हणतो, हा थांबा आहे, शेवट नाही. दुसरं उदाहरण म्हणजे व्यवसायात नुकसान झालं तर नकारात्मक विचार माणसाला तोडून टाकतात. पण सकारात्मक विचार त्याला म्हणतात, मी पुन्हा उभा राहतो, मी पुन्हा उभा राहू शकतो. यशस्वी पुरुष परिस्थिती बदलण्याआधी स्वतःचा दृष्टिकोन बदलतो आणि हाच बदल त्याला पुढे घेऊन जातो. सकारात्मक विचारांची सवय लावण्याआधी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. सगळ्यात आधी स्वतःशी होणारा संवाद बदलणं गरजेचं असतं. माझ्याकडून होणार नाही याऐवजी मी प्रयत्न करतो असं स्वतःला सांगायला शिकलं पाहिजे. नकारात्मक लोक सतत तक्रार करणारे शब्द आणि तुलना करणारे विचार यांच्यापासून थोडं अंतर ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. यासोबत छोट्या यशाचं कौतुक करणं ही एक फार प्रभावी सवय आहे. छोटा विजयही आत्मविश्वास वाढवतो आणि मोठ्या यशासाठी प्रेरणा देतो. दररोज स्वतःला एक सकारात्मक प्रश्न विचारणं, आज मी काय शिकलो, हा विचार मनाला योग्य दिशेने नेतो. शेवटी एकच सत्य लक्षात ठेवायला हवं की आयुष्यामध्ये कुणासाठीही काहीही सोपं नसतं. सगळ्यांच्याच आयुष्यात अडचणी येतात, पण सकारात्मक विचार करणारा माणूस त्या अडचणींना घाबरत नाही. तो परिस्थितीचा बळी ठरत नाही, तर परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतो. सकारात्मक विचार म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करणं नाही, तर वास्तव स्वीकारून त्यावर विजय मिळवण्याची मानसिक ताकद आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेवा की आयुष्य बदलण्यासाठी सगळी परिस्थिती आपल्या बाजूने असायलाच हवेत असं नाही. तसं ते असणार पण नाही, पण आपल्या विचारांची दिशा मात्र नक्कीच आपल्या हातात असते. सकारात्मक विचारांची सवय ही एका दिवसाची प्रेरणा नसून आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. दररोज स्वतःला योग्य प्रश्न विचारणं, स्वतःच्या छोट्या यशाचं कौतुक करणं आणि नकारात्मक विचारांना ओळखून त्यांना थांबवणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. सकारात्मक विचारांची सवय ही एका दिवसाची प्रेरणा नसून आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. दररोज स्वतःला योग्य प्रश्न विचारणं, स्वतःच्या छोट्या यशाचं कौतुक करणं आणि नकारात्मक विचारांना ओळखून त्यांना थांबवणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा विचार स्पष्ट होतात तेव्हा निर्णय योग्य होतात, कृती ठाम होते आणि आयुष्य आपोआप योग्य दिशेने वळायला लागतं. म्हणजे आजच ठरवा, परिस्थिती काहीही असो, माझा दृष्टिकोन मी सकारात्मक ठेवणार. हाच दृष्टिकोन, हाच विचारांना बदल आणि हीच नॉलेज स्पार्कची ठिणगी तुमचं आयुष्य उजळू शकते.